नमस्कार. आपल्या कार्यालयाचा सगळा डेटा नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कसा न्यायचा हे आपण आज अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, आपला रोडमॅप अगदी सोपा आहे. आपण मुख्यत्वे 3 टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिला, डेटा तयार करणे. दुसरा, त्याची पडताळणी करणे. आणि तिसरा, नवीन प्रणालीमध्ये डेटा भरणे. आणि शेवटी सगळा डेटा लॉक करून ही प्रक्रिया आपण पूर्ण करू. चला सुरुवात करूया पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, तो म्हणजे डेटाची तयारी. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन प्रणालीमध्ये जाण्याआधी आपला जुना डेटा एकदम बरोबर आणि स्वच्छ असायला हवा, आणि हे सगळं काम आपल्याला आपल्या जुन्या सेवार्थ प्रणालीमध्येच करायचं आहे. ही स्थलांतरणाची प्रक्रिया एकदम व्यवस्थित पार पडावी यासाठी आपल्याला काही तयारी करायची आहे. यामध्ये चुकीची माहिती दुरुस्त करण्यापासून ते पदांची नोंद तपासण्यापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. चला एक एक करून बघूया की हे सगळं कसं करायचं. सगळ्यात पहिलं काम म्हणजे जुन्या प्रणालीमधली चुकीची माहिती दुरुस्त करणं. त्यासाठी युटिलिटी फॉर इनकरेक्ट डेटा क्लिनिंग हे टूल वापरायचं आहे. कर्मचाऱ्यांची जन्मतारीख असो, नोकरीत रुजू झाल्याची तारीख असो किंवा इतर कोणताही वैयक्तिक तपशील, त्यातल्या चुका इथे सुधारून घ्यायच्या आहेत. बरं, डेटा तर दुरुस्त केला, पण आपण केलेले बदल योग्यरित्या झाले आहेत की नाही हे तपासणंही महत्त्वाचं आहे, बरोबर? त्यासाठी एम्प्लॉई सॉर्टेड डेटा रिपोर्ट आणि एम्प्लॉई स्टॅटिस्टिक्स हे 2 रिपोर्ट्स काढून बघा, म्हणजे आपल्याला खात्री पटेल. आता पुढची गोष्ट, आपल्या कार्यालयातील मंजूर पदांची संख्या. एंट्री ऑफ पोस्ट्समध्ये जी संख्या दिसतेय ती तुमच्या अधिकृत रेकॉर्डशी जुळतीये का हे नक्की तपासा. कारण यात चूक झाली तर नवीन प्रणालीमध्ये चुकीची पदसंख्या दिसू शकते. ही पायरी खूप महत्त्वाची आहे. एकही कर्मचारी बिल ग्रुपच्या बाहेर राहता कामा नये. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या योग्य बिल ग्रुपमध्ये समाविष्ट केला आहे याची खात्री करा, तरच नवीन प्रणालीमध्ये त्यांचं वेतन आणि इतर गोष्टी व्यवस्थित होतील. आता पुढे जाण्यापूर्वी एक सावधगिरी म्हणून महत्त्वाचं काम करायचं आहे. कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे आणि निवासाचे जे तपशील आहेत त्याची एक प्रत प्रिंट करून घ्या किंवा एक वेगळी फाईल म्हणून सेव्ह करून ठेवा. म्हणजे काही अडचण आलीच तर हा बॅकअप आपल्या कामी येईल. चला, पहिला टप्पा तर यशस्वीपणे पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. इथे आपलं काम सोपं आहे. आपण जो डेटा स्वच्छ केलाय तो नवीन सिस्टममध्ये आपोआप कसा येतो हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे आपल्याला इथे फक्त पडताळणी करायची आहे. इथे आपल्याला स्वतः काही करायची गरज नाहीये. प्रणाली API नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या सिस्टममधनं बिल ग्रुप्स, कर्मचाऱ्यांची माहिती, पदांचा तपशील असा जवळपास 13 प्रकारचा महत्त्वाचा डेटा आपोआप नवीन सिस्टममध्ये आणते. हा स्थलांतरित डेटा तपासण्यासाठी एक तात्पुरता DDO चेकर लॉग इन दिला जाईल. स्क्रीनवर दिसणारा युजर ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचं. आणि हो, हे तात्पुरते क्रेडेन्शियल्स आहेत, त्यामुळे पहिल्यांदा लॉग इन केल्यावर पासवर्ड बदलून घेणं नेहमीच चांगलं. लॉग इन केल्यानंतर स्थलांतरित नोंदींचा सगळा सारांश पाहण्यासाठी या व्हेरिफिकेशन डॅशबोर्डवर जायचंय. इथे तुम्हाला जुन्या सिस्टीममधनं किती रेकॉर्ड्स आले आणि नवीन सिस्टीममध्ये किती आले हे स्पष्ट दिसेल. सगळं काही व्यवस्थित झालं असेल तर उत्तमच. पण समजा तुम्हाला दिसलं की जुन्या सिस्टममधल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नवीन सिस्टममधली संख्या जुळत नाहीये, मग काय करायचं? अजिबात काळजी करायची नाही. सिस्टममध्ये यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. डेटा कन्फर्म करण्याऐवजी डेटा इज नॉट करेक्ट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर एक बॉक्स उघडेल जिथे तुम्ही नेमकी काय चूक आहे हे लिहून तक्रार नोंदवू शकता. आणि एकदा का तुमची खात्री झाली की सगळा डेटा अगदी अचूक आहे, तेव्हा सर्व बॉक्स चेक करून कन्फर्म डेटावर क्लिक करा. त्यानंतर सपोर्ट टीमला एक ईमेल पाठवला तर तुमच्या ऑफिसची मंजुरी प्रक्रिया अजून वेगाने पूर्ण व्हायला मदत होईल. आता आपण शेवटच्या आणि मोठ्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या डेटाची थेट नोंद करणे. यालाच इनिशियल डेटा एंट्री असं म्हणतात. या तिसऱ्या टप्प्यात असिस्टंट लॉग इन म्हणजेच मेकर लॉग इनचा वापर करायचा आहे. मेकरचं काम आहे कर्मचाऱ्यांची माहिती भरणं. आपल्याला वैयक्तिक तपशिलांपासून ते संपर्क माहितीपर्यंत असे 6 वेगवेगळे टॅब काळजीपूर्वक भरायचे आहेत. असिस्टंट लॉग इनने सुरुवात करून एक करून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि पौष्टिक माहितीपासून काम सुरू करायचंय. प्रत्येक टॅबमधली माहिती भरून सेव्ह करत पुढे जायचं. आता पुढचे टॅब्स पगारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पे लेवल, बेसिक पे आणि PF किंवा NPS तपशील काळजीपूर्वक तपासा आणि ते अचूक असल्याची खात्री करा. आणि शेवटी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी GIS आणि संपर्क माहिती भरा. ही माहिती भरली की डेटा एंट्रीचा मेकरकडचा भाग पूर्ण होईल.
चला आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, तो म्हणजे डेटा लॉक करणे. ही एक प्रकारची अंतिम मंजुरी आहे जी DDO देतात. यानंतर भरलेल्या डेटामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तर DDO त्यांच्या चेकर लॉगिनने माहितीचं अंतिम पुनरावलोकन करतील. सगळं काही बरोबर आहे याची खात्री झाल्यावर ते लॉक एम्प्लॉय डेटा हे बटन दाबतील. हे बटन दाबल्यावर सगळा डेटा अंतिमरित्या प्रणालीमध्ये नोंदवला जातो आणि आपली स्थलांतरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होते. थोडक्यात सांगायचं झालं तर ही सगळी प्रक्रिया आपण 4 सोप्या शब्दांत लक्षात ठेवू शकतो. स्वच्छ करा, पडताळा, भरा आणि लॉक करा. हे 4 शब्द लक्षात ठेवले की तुमची स्थलांतरण प्रक्रिया नक्कीच यशस्वी होईल. आणि हो, लक्षात ठेवा, या प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आली तर तुम्ही एकटे नाही. सपोर्ट टीम मदतीसाठी या ईमेल पत्त्यावर नेहमीच उपलब्ध आहे. यशस्वी स्थलांतरणासाठी खूप खूप शुभेच्छा.